माझी जागा ही नाही, माझी जागा समोर असते. ही जागा असते वजीभावांची. आज वजीभाव तिकडल्या जागेवरती आहेत. निरूपण या कार्यक्रमाचं वजीभाव करणार आहेत, संतोष वजे करणार आहेत. साधारणतः प्रास्ताविक आणि स्वागत आमचे अत्यंत जवळचे मित्र दिवंगत प्राध्यापक अविनाश ओक हे नेहमी करत आलेले आहेत. त्यांची उणीव आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्हा सगळ्यांना जाणवते. पहिला सत्कार होतो आहे माननीय हरचंद बुवा लोणारकर. वर्सोलीच्या विठोबा देवस्थानचे प्रमुख ट्रस्टी आणि गेली 35-40 वर्ष या भजन क्षेत्रात काम करणारे माझे परम मित्र श्रीयुत रमेश बुवा नाईक वर्सोली. वय वर्ष 84. भजन श्री श्रीधर बुवा पाटील. श्रीयुत यशवंत आठवले चौल. श्री तुळशीदास बुवा पवार पेजारी. मैफिलतर्फे धन्यवाद देतो. त्यांना उत्तरोत्तर चांगलं आयुष्य मिळावं अशी मैफिलतर्फे प्रार्थना करतो. आणि याच्यानंतर आपण आजच्या ज्या कार्यक्रमाला आपण आलेला आहात तीर्थ विठ्ठल या कार्यक्रमाला आता आपण सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी पुन्हा एकदा मी आपल्याला रिक्वेस्ट करतो की यावेळेला काय रसिक हो नमस्कार. हा तिथून इथपर्यंतचा प्रवास वाटतो तेवढा सोपा नाही आहे.
पण वारीचे दिवस आहेत आणि कुठलाच प्रवास अवघड नसतो हे शिकवणाऱ्या वारीच्या संदर्भातलाच आपला कार्यक्रम आहे. तर या कार्यक्रमामध्ये मैफिल अलिबाग आयोजित आणि सायली तळवलकर व नागेश आडगावकर प्रस्तुत तीर्थ विठ्ठल या कार्यक्रमामध्ये उपस्थित सर्व मान्यवर आणि रसिक श्रोत्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. आजच्या या कार्यक्रमाला RCF थळचे कार्यकारी संचालक माननीय हिरडे साहेब, श्रीमती हिरडे आणि बाकी सर्व सन्माननीय उच्च अधिकारी वर्ग उपस्थित आहेत, त्यांचंही मनापासून स्वागत करतो. आणि मैफिलच्या प्रथेप्रमाणे मंचावर कलाकारांचं स्वागत करण्यासाठी मी हिरडे साहेबांना आमंत्रित करतो. दुसरे आपले कलाकार आहेत नागेश आडगावकर, हार्मोनियमवर निरंजन लेले, तबला रोहन पंढरपूरकर, पखवाजवर सुशांत पाटील, आणि झांजवर आहेत भालचंद्र शेळके. स्वरसात डॉक्टर तन्मयी दांदळे. यांचं मी स्वागत करायला सांगतो हिरडे साहेब. हा गणेशने आधीच ठेवला होता माझ्या बाजूला. रसिक, पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. पुष्पगुच्छ मला देऊन माझी जबाबदारी वाढवलेली आहे, कारण आयोजकाच्या भूमिकेतनं एकदम कलाकाराच्या भूमिकेत जाताना अवघडले पण जे आलेलं आहे ते आता कमी बोलून निभवायचं असं मी ठरवलेलं आहे. त्यामुळे तुम्ही देखील सुटकेचा निश्वास टाकायला हरकत नाही. असं आहे की दिवस आषाढीचे आहेत आणि अतिशय योगायोगानं आपल्याला हा कार्यक्रम मिळाला. तसं मैफिल आणि योगायोग याचं एक अतूट नातं मला वाटतं 1989 पासून आहे. पहिला कार्यक्रम सायली आम्ही इथं केला पंडित यशवंत जोशींचा. त्यावेळेस संस्था सुरू करण्याचं काही मनात नव्हतं. आम्ही कॉन्ट्रीब्यूट केलं, बुवांना बोलवलं, बुवांचा कार्यक्रम केला. दुसऱ्या दिवशी आम्ही जेव्हा मानधन बुवांना दिलं, 1001 मानधन ठरलं होतं 1989 साली, तेव्हा बुवांनी 1 रुपया काढून घेतला आणि 1000 रुपये आम्हाला परत दिले आणि म्हणाले ही संस्था म्हणून चालवा तुम्ही, हा कार्यक्रमाच्या निमित्तानं एक संस्था सुरू करा. आणि आज ती संस्था 35 वर्ष झाले सुरू आहे. तो एक योगायोग होता. तसेच योगायोग उस्ताद शाहिद भाई आम्हाला भेटले, पंडित रविशंकर इथे आले, हरिप्रसाद चौरासी आले. हे सगळी मंडळी अलिबागमध्ये येणं हा केवळ योगायोग होता आणि त्यातलाच एक योगायोग आज आहे. आणि आज योग असा आहे की महाराष्ट्रातनं लाखो भाविक आज पंढरीची वाट चालत आहेत. दशमी आहे. सगळे ज्या वाऱ्या आहेत
ते आज एका ठिकाणी भेटणार आणि तिथे सुरू होणार आहे गजर. तोच गजर आता मंचावर सुरू होतोय. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी. नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. ज्ञानेश्वरासी ज्ञानेश्वरासी. कुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय.
राम कृष्ण हरी जय जय राम राम जय जय राम 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 जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम विठ्ठल नामाचा तो अख्ख्या महाराष्ट्रात तर होतोच आहे, पण आज पंढरपुरात विशेषत्वाने होतो आहे. महाराष्ट्रभरातून हजारो पालख्या, हजारो दिंड्या, लाखो वारकरी पंढरीला आज एकत्र भेटत आहेत आणि उद्या सकाळी विठुरायाचं दर्शन घेणार आहे. आपल्या परमदैवताचं दर्शन आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर ही मंडळी घेणार आहेत. कारण उद्याची देवशयनी एकादशी आहे. उद्या देव दर्शन देणार आणि झोपी जाणार आणि मग आपला सुरू होणार चातुर्मास. तर हे जे पंढरपूरचं दैवत हे आगळं दैवत आहे. आपल्या भारतीय लोकसंस्कृतीमध्ये दैवतांचं जे स्थान आहे समाज जीवनामध्ये ते वेगळंच आहे. प्रत्येकाला वेळोवेळी सुखादुःखात आधार देणारी ही दैवतं असतात. पण भारतभरामध्ये 3 दैवतं अशी आहेत की ज्यांना लोकदैवतांचं स्थान मिळालेलं आहे, जे लोकांच्या मनामनात घराघरात पोचलेले आहेत. त्यात एक आहे जगन्नाथ, पुरीचा जगन्नाथ. तोही असाच लोकाभिमुख दैवत आहे ते. दुसरं आहे तिरुपती बालाजी आणि तिसरं आपलं पंढरपूरचं विठ्ठल. पुरीचा जगन्नाथ जो आहे तो अन्न सेवेने तृप्त होतो, अन्न सेवेने काय म्हणतात प्रसन्न होत असतो, म्हणून त्याला म्हणतात अन्नब्रह्म. तिरुपतीचा बालाजी जो आहे तो तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे. तो सोनं नाणं हुंड्या याच्यावर खुश होणारा, म्हणून त्याचं नाव कांचन ब्रह्म. आणि आपला विठू जो आहे तो गोपांचा साधा भोळा, तो फक्त नामस्मरणाने आणि त्याच्या जयघोषाने तृप्त होतो, म्हणून त्याला नादब्रह्म असं म्हणतात. तर या नादब्रह्माची उपासना या मंचावर करण्यासाठी सायली, नागेश, निरंजन, रोहन ही मंडळी इथे आहेत. आपले गावकरी सुशांत आणि भालचंद्र हे आहेत. तर ही सगळी मंडळी
ह्या नादब्रह्माची उपासना करण्यासाठी आणि योग, आता बघा मैफिलच्या दृष्टीने योग कसा आहे की गेली 50 वर्ष जी लोक नादब्रह्माचं उपासना करतायत त्या सर्व ज्येष्ठ मंडळींचा सत्कार आर सी एफच्या कार्यकारी संचालकांच्या हस्ते होतोय. म्हणजे आर सी एफ देखील एका अर्थी तुम्ही बघितलं तर पंढरीपूरला आर सी एफचं फार मोठं नाव तिथे आहे, पण त्याचंच एक छोटं प्रतिरूप म्हणून साहेबांच्या असं मनात आलं की आपण ह्या लोकांचा सत्कार करूयात. आणि अशा प्रकारे आर सी एफने देखील नादब्रह्माच्या उपासनेला एक प्रकारे हा हातभार लावलेला आहे. आणि ते जे नादब्रह्म आहे ते आळवणीने खुश होतं. त्यातलंच एक पारंपरिक भजन आता नागेश आपल्यासमोर सादर करतोय, जे घेतल्याशिवाय भजनाची कुठल्याही वारीची पूर्तता होत नाही असं म्हणतात. सुंदर ते ध्यान. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान ध्यान उभे विटेवरी. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. करकटेवरी, करकटेवरी, करकटेवरी हे ओलिया, करकटेवरी हे ओलिया,
श्रवणी मकर कुंडल तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी कंठी कौस्तुभमणी विराजित सुंदर ध्यान उभे विटेवर सुंदर ध्यान 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 उभे विटेवर तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका टाळ्या वाजवायला अजिबात कुचराई करू नका, कारण ही मंडळी काल पुण्याहून आली आहेत. पुण्याला कार्यक्रमाला इतक्या जोरदार टाळ्या झाल्या होत्या म्हणे की त्यांना 5 मिनिटं थांबावा लागला कार्यक्रम. आणि अलिबागकर टाळ्या वाजवण्याच्या बाबतीत पुणेकरांपेक्षाही कंजूष आहेत असं नाव व्हायला नको आपलं. तर नाही, आणि अतिशय सुंदर असं सादरीकरण होतंय. माहोल आषाढीचा आहे आणि भक्तीचा आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, त्याच्या दर्शनासाठी लाखो लोक आसुसून आज शेकडो मैलाचा प्रवास करून पंढरपुरात पोहोचत आहेत. त्या नादब्रह्माला आपल्या समोर त्यांच्या स्वराकृतीतनं ही मंडळी आपल्यासाठी उभे करतायत, तर त्यांचं कौतुक व्हायलाच पाहिजे तसंही. आणि दुसरं असं आहे की शेकडो वर्ष, मला वाटतं 700-800 वर्ष महाराष्ट्राला संत परंपरा आहे आणि संत त्याचं गुणगान गात आहेत, त्याच्या रूपाचं गुणगान गात आहेत आणि त्याचं नाम मुखामध्ये घ्या म्हणून सांगतायत. किती सोपं नाव आहे तसं. श्रीहरी म्हणायचंय, विठ्ठल म्हणायचंय, राम म्हणायचंय, कान्हाई, त्याला कुणी काही म्हणतं आणि तसंही माऊली म्हणतं. पण देगलूरकर महाराजांनी एकदा सांगितलं होतं की ते सोपं आहे पण ते सहज नाही आहे. असं मुखामध्ये सहजासहजी येत नाही ते. त्याच्यासाठी सायास लागतात, पुण्याच्या राशी तुमच्या असणं गरजेचं असतं, तर ते नाव तुमच्या मुखात येतं. किती जरी सोपं असलं तर ते सहज नाही आहे.
आणि म्हणूनच नामदेव महाराजांना म्हणावं लागतं की अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, काबा न ये मुखी, असं त्याला आवर्जून म्हणावं लागतं. ज्ञानदेवांनी सुद्धा तेच म्हटलं होतं की सायासे करीशी प्रपंच दिननिशी, हरीशी न भजशी कवण्या गुणे. सत्यजित तळवलकर हे कार्यक्रमस्थळी उपस्थित झाले, त्यांचं मनापासून स्वागत. मी जोशीबांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन. अरे सत्यजित, कसं आहे की सायलीचं अलिबागला माहेर आहे आणि सत्यजित जावई आहे.
आषाढी एकादशीच्या पूर्व ह्या संगीत सेवेने प्रसन्न होत असतं. आणि म्हणून तुम्ही जर बघितलं तर आषाढी एकादशीच्या आधी पेपर जरी उघडून बघितला तरी ह्या विठ्ठल नामाच्या भक्तिसंगीताची जी कार्यक्रम आहेत त्याची अशी रेलचेल तुम्हाला दिसेल. या मंडळींनीच काल यांचं पुण्याला कार्यक्रम झाला, आज अलिबागला आणि उद्या ठाण्याला, असे 3 लागोपाठ तीर्थविठ्ठलचा कार्यक्रम घेऊन ते आलेले आहेत. कारण ते नादब्रह्म जे आहे ते ह्या विठ्ठल नामा म्हणजे त्याच्या नामस्मरणाने आणि संगीत घोषानेच ते प्रसन्न होत असतं. पण ह्याची जी सुरुवात केली ती मला वाटतं भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या संतवाणी कार्यक्रमानं. आणि या संतवाणी कार्यक्रमाला निमित्त होतं ते पुणे आकाशवाणीच्या कार्यक्रमाचा एक किस्सा आहे. पुणे आकाशवाणीमध्ये तेव्हा परंपरा या नावाने एक कार्यक्रम व्हायचा. साधारण 70च्या दशकातला हा काळ असेल. त्यावेळेस एका संगीतकाराला किंवा एका गायकाला बोलवायचं आणि त्याला 2 गाणी 2 वेगवेगळ्या संगीतकारांनी द्यायची आणि त्यांनी ती सादर करायची, शास्त्रीय संगीताची बेस असलेली. आणि एका कार्यक्रमामध्ये पंडित भीमसेन जोशी हे आपल्या सादरीकरणासाठी येणार होते. आणि 2 संगीतकारांपैकी एक होते अरविंद गजेंद्रगडकर आणि दुसरे होते राम फाटक. अरविंद गजेंद्रगडकर अर्थातच भीमसेन बुवा आल्यानंतर गजेंद्रगडकर म्हणाले मी पहिलं माझं गाणं सांगतो, तोपर्यंत तुम्ही तुमचं गीत रेडी करून या. त्यांनी मला वाटतं राम फाटकांनी कुंजविहारीची कुठली तरी एक कविता घेतली होती संगीतबद्ध करायला. पण एनीहाऊ त्यांना असं वाटलं की भीमसेन जोशींसारखा एक मोठा कलाकार जो भारतभरात शास्त्रीय संगीतासाठी ज्याचं नाव आहे, भारतभरात काय विश्वभरात, तर तो कलाकार आपल्याकडे येतोय आणि ह्या कवितेमध्ये ते पुरेसं काही दिसत नाही त्या गायकाला सामावून घेईल असं, किंवा ते भीमसेन बुवा दिसतील असं काही दिसत नाही. म्हणून ते लगबगीने खाली गेले लायब्ररीमध्ये आकाशवाणीच्या आणि तिथे त्यांना सकल संत कथा असं समोरच दिसलं. त्यांनी ते उघडलं आणि ॲब्रप्टली असं उघडल्यानंतर पहिले जे आलं त्यांच्यासमोर ते तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल. आणि ते वाचल्यानंतर त्यांना असं आपोआप असं एक त्या अंगभूत चाल आहे त्या गाण्याला, त्या अभंगाला. तर त्याप्रमाणे त्यांनी ती मुखडा त्याचा बसवला आणि बाहेर आले. तोपर्यंत अरविंद गजेंद्रगडकरांनी भीमसेन बुवांना सांगितलं होतं चाल समजावून. ह्यांची बारी होती, यांनी मुखडा सांगितला आणि ते म्हणाले तुम्ही गडकरांशी गजेंद्र गडकरांशी बोला, तोपर्यंत मी अंतरा बांधतो. आणि त्यांनी तेवढ्या वेळात तो अंतरा बांधला आणि भीमसेन बुवांना ती चाल ऐकवली. त्यांना ती इतकी आवडली, ते म्हणाले रामभाऊ अप्रतिम आहे, तुम्ही आता केलं काम, तुमचं काम, आता मी उद्या माझं करतो म्हणे. आणि दुसऱ्या दिवशी रेकॉर्डिंगला भीमसेन बुवा जे तीर्थविठ्ठल गायले त्यांनी इथेच घडवलं. ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यातनं त्या गाण्याची इतकी डिमांड व्हायला लागली की संतवाणीसारखा एक अख्खा कार्यक्रम भीमसेन बुवांच्या नावे सुरू झाला. आणि भारतभरात काय म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जगभरात त्या कार्यक्रमाची डिमांड होऊ लागली. आणि आज ही गायक मंडळी त्याच वाटेने तशीच नादब्रह्माची उपासना या अभंगामधनं करत आहे. आणि ह्या कार्यक्रमासाठी जे कारण ठरले होते त्या राम फाटकांचं एक गीत आता अभंग सादर करतोय. नागेश, आम्हा न कळे ज्ञान. आणि ते आधी सुरुवातीला गायलं होतं तुमच्या खूप परिचयाचे संगीतकार गायक गणेश बळवंत नवाथे. आता कोणते तुम्ही ओळखा.
आगमाची आधी आढे आगमाची आढे निगमाचा भेद आगमाची आढे निगमाचा भेद आगमाची आढे आगमाची आढे सागमा मरे रे मागा सागमा माधा परे मागा सागप जानी पद पदनी जानी पमाग आगमाची आडी निगमाचा भेद आगमाची आडी निगमाचा भेद आगमाची आडी निगमाचा भेद शास्त्रांचा संवाद न कळे आम्हा शास्त्रांचा संवाद न कळे आम्हा न कळे आम्हा न कळे आम्हा आम्हा न कळे ज्ञान आम्हा न कळे ज्ञान न कळे पुराण वेदाचे वचन न कळे आम्हा आम्हा न कळे ज्ञान आम्हा न कळे ज्ञान योग याग तप योग याग तप अष्टांग साधन योग याग तप अष्टांग साधन योग याग तप 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 अष्टांग साधन न कळे